आणि शेवटी स्टोरी शूट झाली. तर आमचं असं नियोजन होतं की एका शॉर्ट व्हिडिओतून काही मोठे मेसेज पब्लिक पर्यंत पोहोचवायचे. तर जवळपास 12 तास आधी ठरवलेली स्टोरी आम्ही 14 तासानंतर शूट केली. घरात लावलेलं आकाशकंदील काढलं आणि स्टोरी शूट करायला निघालो. पण पब्लिक आता विषय असा आहे की हा व्लॉग एका दिवसापुरता मर्यादित नाहीये. जो व्हिडिओ आम्हाला दिवाळीच्या आधी अपलोड करायचा होता तो तर शूट करून झाला. जर तुम्ही तो बघितला नसेल तर पेजला जाऊन एकदा नक्की चेक. आता त्यानंतरच्या 2 दिवसांनी भाऊबीजेचा व्हिडिओ करायचा होता जो की पहाटे शूट करायचा होता. दिवाळीमुळे सकाळ सकाळी सगळ्यांच्या गाड्या हार आणि गुलालानच भरलेल्या दिसल्या. तेवढ्यात वाटलं एवढं पहाटे उठून भारी वाटणार असतं तर रोज एक मिनिट रोज नाही, मम्मी व्हिडिओ बघताय कधी तर असं उठलेलं चांगलं आहे. परत राहिलेली स्टोरी लिहिली आणि निघालो. आता मी रात्रभर झोपलो नव्हतं ह्याची साक्ष माझं तोंड द्यायलाच लागले, पण प्लीज डोंट जज. आता लोकेशनवर जायच्या आधी आम्ही खाऊगलीत गेलेलो आणि तिथं परत जरा बारीक मध्ये मोठी चर्चा म्हणत मोठीच चर्चा करायला बसलो आणि सगळं फिक्स करून निघालो. ए दादा, अरे उठकी माझ्या पोटात तू काय लागले? अर्ध शूट झाल्यावर जरा रेस्ट घेतलो. तोपर्यंत एकदा हे झाडावर चढते, एकदा हे आणि एकदा कॅमेरा म्हणायचं. आमचे कॅमेरामॅन किती कष्ट करायलाय बघा. परत शूटावरून त्या रात्री व्हिडिओ अपलोड केला आणि गावाकडे निघालो. तर गाईज जसं की तुम्ही बघू शकताय रस्ता पूर्ण मोकळा आहे. तरी पण आमच्या सगळ्यांच्या चरबी काही कमी होत नाही. आयांनी सांगितलेलं 6 वाजता या आणि पांढरा माणूस समोर आला पाहिजे. विषय असा होता आम्ही गावाकडे आलोय आणि गावाकडे फक्त राहायचं होतं, एक रात्र काढायची होती आणि रात्रच काढायला आलोय वाटतं. आपण डायरेक्ट झोपायला आलोय आणि अजून पाठीवरच आहे. अजून आत गेलो नाही तोपर्यंत पाऊस चालू झालाय. पावसातून थांबता आम्ही निर्णय घेतलाय की आपल्याला जायचं आहे घरी. आम्ही निघालो गावची लाईट गेली असं आहे. पण माझ्या तोंडावर लाईट आहे का? कारण माझा पण व्हिओ आहे. काय बाय बाय कारण कसं आहे वळ नाही वळायला लागते. आणि हे आमचं मूल आहे ते दिसेल असं झालंय.